शंभूराजे देसाई आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस कसा राहिला हा दिवस आणि राज्यपाल सुद्धा होते, अभिभाषण होतं, काय नेमकं घडलं? आजच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजामध्ये बघा, माननीय राज्यपालांचं दोन्ही सभागृहाला अभिभाषण असते, त्याप्रमाणे अभिभाषण झालं। त्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या फरकानं सभेतलं आणि परिषदेतलं दैनंदिन कामकाज चालू झालं। त्याच्यामध्ये पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्या आणि त्यानंतर शोक प्रस्ताव झाला। पहिल्या दिवशी नियमित हेच कामकाज असतं, त्याप्रमाणे सुरळीत जे काय ऑर्डर ऑफ डे वरती कामकाज दाखवलेलं होतं ते सगळं कामकाज या ठिकाणी पूर्ण झालं। नक्कीच काल ज्या पद्धतीनं रोखठोकमधून भूमिका मांडण्यात आली संजय राऊत यांनी, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? कारण आज पण ते त्याच गोष्टीवरती ठाम आहेत की शिंदे यांनी अमित शाह यांची खुर्चीसाठी भेट घेतली होती। अरे मला एक सांगावं, एकदा ते म्हणतात पहाटे 4ला भेट झाली, एकदा म्हणतात खुर्चीसाठी भेट झाली। अहो समजा आता काल मान्य अजितदादांनी काय सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये, तुम्ही होता तिथं, की बाबा आम्ही एका 4 राज्यांच्या पोलीस परिषदेसाठी म्हणून एका ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि एकाच फ्लोअरवर आमच्या तिघांच्याही रूम होत्या। त्यामुळं अमित शाह साहेब तिथं आहेत म्हटल्यावर बुके द्यायसाठी शिंदे साहेबांनी तिकडे गेले, बुके दिला आणि आम्ही एकत्र सगळे त्या कार्यक्रमाला मिटिंगसाठी म्हणून आलो। आणि समजा बुके देताना मान्य शिंदे साहेबांची आणि मान्य अमित शाह साहेबांची चर्चा झाली असेल तर राऊतांना कळायचं काय कारण? काय कारण राऊतांना कळायचं? जर तिथं कोण नव्हतंच आणि जर मान्य शिंदे साहेब पण म्हणतायत की अशा पद्धतीनं कुठलीही चर्चा झाली नाही किंवा या बाबतीतली कसल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये कोणाचे आक्षेप असायचं कारण नाही। जाणीवपूर्वक मी पहिल्या दिवशी सांगितलं बघा, महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न वारंवार संजय राऊत करतायत आणि त्यांना त्याच्यात अपयश येते आणि पुढे सुद्धा त्यांना अपयशच येणार। कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी महायुतीमध्ये विसंगवाद होणार नाही। एक त्यांनी जो दावा केलाय तो म्हणजे की अमित शाह यांनी सांगितलं शिंदेंना की तुम्ही विलीन व्हा भाजपमध्ये आणि मगच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल। त्यांना कोणी सांगितलं? राऊतांना कोणी सांगितलं? माझा उलटा सवाल आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून, संजय राऊतांना हे कोणी सांगितलं? एकतर मान्य शिंदे साहेबांनी सांगितलं असलं पाहिजे किंवा मान्य अमित शाह साहेबांनी सांगितलं असलं पाहिजे। अमित शाह साहेब तर संजय राऊताला दारापुढे सुद्धा उभा करणार नाहीत। त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं जे काही संजय राऊतांचं आहे ते अमित शाह साहेब आणि शिंदे साहेबांच्या नजरेला नजर लावून बघायची धाडस संजय राऊताच्यात नाही। त्यामुळं केवळ वल्गना करायच्या, केवळ हवेत तीर मारायचे, जे मनाला वाटेल ते बोलायचं, जे मनाला वाटेल ते छापायचं, एवढा एकमेव कार्यक्रम संजय राऊतांचा आहे। महाराष्ट्र त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही। तुमची जर बदनामी होत असेल यामध्ये, जर एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असेल तर मग शिवसेनेची अधिकृत भूमिका काय या सगळ्या संदर्भात? अशा लोकांच्या बोलण्यानं लिहिण्यानं रोखठोकमध्ये सामनाच्या अग्रलेखाची वाट, सामना वर्तमानपत्र यायची आम्ही वाट बघायचो जेव्हा सामनाचा अग्रलेख वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब लिहायचे। वाट बघायचो आम्ही पेपर कधी येतोय आणि आम्ही कधी सामनाचा अग्रलेख वाचतोय। आता हे जे लिहितात ना राऊट लिहायला लागल्यापासून लोक एक तर सामना वाचायचं बंद केले आणि लोकांनी एक तर सामनाचा अग्रलेख वाचायचं बंद केले। राऊतांनी माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या उंचीवर सामना पेपर नेऊन ठेवला होता, वर्तमानपत्र नेऊन ठेवलं होतं, त्याचा दर्जा कमी करायचा प्रयत्न केवळ आणि केवळ संजय राऊतांच्या असल्या खोट्या लिखाणामुळे झालेला आहे। शेवटचा प्रश्न आहे, जळगावमध्ये महिला अत्याचाराची घटना समोर आली आहे, खासदार यांच्यात मुलीची छेड काढण्यात आली। आता महायुतीचेच काही आमदार आहेत आणि त्यांची मुलं आहेत, त्यांचे कार्यकर्ते यांची नावं समोर येत आहेत, सरकारची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे? या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही। कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कोणाचा पदाधिकारी आहे, कोण कोणाच्या जवळचा आहे का लांबचा आहे, हे अशा प्रकरणात बिलकुल बघायची आम्हाला कोणाला सरकार म्हणून आवश्यकता नाही। मुलींची छेडछाडीच्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, जे कोणी आरोपी झालेले आहेत, जे आरोपी सापडले तर जे सापडायचे, त्या प्रत्येकावर कडक कायद्याप्रमाणे कडक कारवाई केली जाईल। तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या नेत्याच्या जवळचा, कोणाच्या जवळचा आहे हे बिलकुल पाहिलं जाणार नाही। पवार आरोप करतायत की कुठेतरी सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न होतोय। बिलकुल वाचवलं जाणार नाही। सरकारचा मंत्री म्हणून मी जबाबदारीने सांगतोय, बिलकुल याच्यात कोणालाही वाचवलं जाणार नाही। कठोरातली कठोर शिक्षा अशा नराधमांना केली जाईल। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.